नमस्कार मंडळी, कशी काय मजेत आहात ना? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर चला परत आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले. ते म्हणजे नाचणीची नानकटाई. आणि नानकटाई बघून घ्या, एकदम परफेक्ट अशी झालेली आहे, खुसखुशीत आणि आपण पाहिजे त्यावेळेस करू शकतो, अगदी हाताखालच्या साहित्यात. बऱ्याच जणांकडे बटर पेपर नसतो, तर बटर पेपर आपण कसा करायचा हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण नानकटाई ही ह्या चाळणमध्ये करणार आहोत. ही चाळण सगळ्यांच्याच घरी असते, ओव्हन सगळ्यांच्याच घरी असतो असं नाही. तर आपण ह्या चाळणचा वापर करून कढईमध्ये नानकटाई करणार आहोत. आणि नानकटाई कशी झाली बघून घ्या. आता तुम्हाला इथे मोडतानाच मी समजत असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी पौष्टिक नाचणीची नानकटाई कढईमध्ये पाहणार आहोत. चला मग वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, हे मेजर कप माझ्याकडे आहेतच, पण हे सगळ्यांच्याच घरी असतील असं नाही, त्यामुळे आपण ते बाजूला ठेवूयात. तर बघा, वाटी इथे घेतलेली आहे. ह्या प्रमाणानुसार आपण पाहणार आहोत, कारण वाटी ही सगळ्यांच्याच घरी असते. तर बघा, इथे एक आता मोठा बाऊल घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी मी पिठी साखर घातलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 विलायच्यासुद्धा घातल्या होत्या जेव्हा साखर बारीक करताना. तुमच्याकडे विलायची पावडर असेल ती घातलात तरी चालेल. नंतर 1 कप इतकं नाचणीचं पीठ, 1 कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता, पण आपण पौष्टिक नानकटाई करणार आहोत त्याच्यासाठी गव्हाचंच पीठ वापरा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घातलं बेसन पीठ, ते म्हणजे बरोबर 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये बारीक रवा हा 2च चमचे घातलेला आहे. जर जास्त घातला तर जास्त तो दाताखाली येतो, त्याच्यामुळे जास्त हा रवा घालायचा नाही. रवा घातल्यामुळे खुसखुशीत नानकटाई होते. नंतर याच्यामध्ये 1 चुटकी इतकं मीठ घालायचं, ह्याने आपली नानकटाई चवीला खूपच लागेल. नंतर हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा गोड हवं असेल ना, तर आणखीन अर्धी वाटी इतकी साखर घातला तरी चालेल. तर बघा, हे जिन्नस सगळे मिक्स करून ठेवलेत. आता तुम्ही हे प्रीमिक्स करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलात ना, तुम्हाला केव्हाही हवेत तेव्हा तुम्ही ह्याची नानकटाई करू शकता, जर अशी सगळी पिठं एकत्र करून ठेवली तर. तर बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप. तर ह्याच्यामध्ये ना 1 वाटी बरोबर तूप घेतलेलं आहे. इथे 1 चमचा इतकं साधारण तूप कमी आहे, पण बरोबर 1 वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. तर तूप हे नेहमी ना घट्ट असावं. जर तुमच्याकडे पातळ असेल तर थोड्या वेळेसाठी फ्रीजमध्ये ठेवा, तर ते घट्ट होईल. मग तेच तूप आपल्याला वापरायचं आहे. तर बघा, सुरुवातीला इथं मी अर्धच तूप वापरलेलं आहे, कारण एकदम जर घातलं तर हे पातळ होऊ शकतो. त्याच्यामुळे अर्ध घालायचं, म्हणजे प्रमाण अजिबातच चुकणार नाही. तूप लागेल तसं घालत जा, तुमचं अजिबात प्रमाण चुकणार नाही, म्हणजे नानकेटं कुठेच बिघडणार नाही. तर आपण ह्याच्यामध्ये पाणी, दूध अजिबात काहीच वापरायचं नाही आपल्याला, हे कायम लक्षात घ्या. आपण अर्धी वाटीच अगोदर तूप घातलं होतं ना, अर्धी वाटी बाजूला ठेवलं होतं ना, त्यात आपल्याला तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. कारण का, आपण जेव्हा हे पीठ चोळतो ना, त्या हाताच्या उष्णतेने पातळ होतं. तर बघा, ह्याला मी गोळा करून बघितला तर होतंय, पण आपली आणखीन नानकटाई खुसखुशीत होण्यासाठी इथे मी आणखीन 1 चमचा फक्त तूप घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे. आता हे साधारण चांगलंच ओलं झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नाही, पण वाटीला आणखीन थोडंसं तूप होतं ना, मग ते तरी कशाला वाया घालवायचं, म्हणून मी ते सुद्धा चांगलं पुसून घेतलं आहे. आणि ह्याचा चांगला गोळा करणार आहे, म्हणजे आपण पीठ कसं मळतो चपातीचं तसं आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे, पाणी, दूध काहीच वापरायचं नाही, फक्त आपल्याला ह्या तुपामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे. तूप लागेल तसं थोडं थोडं घालायचं, जसं आपण चोळत जाऊ ना तसं हे पीठ पातळ होतं, म्हणजे तुमचं प्रमाण अजिबातच चुकणार नाही. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवूयात. तर बघा, प्रत्येक जणांची समस्या असते ती म्हणजे बटर पेपर नाही. आमच्याकडे बटर पेपर नाही, तर म्हटलं चला आता घरी बटर पेपर कसा करायचा ते पाहूयात. तर आता सध्या माझ्याकडे सुद्धा बटर पेपर नाही. तर बघा, इथं मी 1 कोरं पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या चाळणीमध्ये शिजवणार आहे ना, तर जो पेपर आपण घेतला ना तो ह्या चाळणीच्या मापाने कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. तर असा कुठलाही वहीचं पान वगैरे तुम्ही घेतलात ना तरी चालेल. मग आपण ज्या चाळणीमध्ये शिजवणार आहोत ना त्या चाळणीच्या आकाराचा कटिंग करायचा. तर बघा, इथे बरोबर हा पेपर बसलेला आहे, असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बटर पेपर करायचं आहे ना, तर बघा खाली आता काहीतरी घ्यायचं, म्हणजे ना हे तेल सगळीकडे लागायला नको म्हणून. आणि ह्या ब्रशनी ना ह्या पेपरला सगळीकडे आपल्याला तेल लावायचं. कुठेच तेल नाही लागलं असं ठेवायचं नाही, नाहीतर हा पेपर जळू शकतो. ह्याच्यामुळे हे कायम लक्षात घ्या. बघा, ब्रशनी सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं, कुठेच जागा ठेवायची नाही तेल लागलं नाही असं. आणि बघा, इथे झाला आपला बटर पेपर. तर ज्या चाळणीमध्ये आपण शिजवणार आहोत ती चाळण घ्यायची आणि हा बटर पेपर ठेवायचा.
बघा झाला का नाही घरच्या घरी बटर पेपर. ही चाळण मी अशी कढईवरती ठेवणार आहे. चाळणीच्याच आकाराची कढई घ्यायची. तर ही कढई आता प्रीहीट होण्यासाठी मी 10 मिनटं गॅसवर ठेवते. तोपर्यंत बघा आपलं जे आहे ना पीठ, आपल्याला भिजत वगैरे काहीच ठेवायचं नाही, पण आपली जी बाकीची कामं होती ना ती करून घेतली सुरुवातीला. आता आपण नानकटाई करायला घेऊया. तर मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, पण आपण एक छोटा एक मोठा अशा ह्या करायची होती ना, त्याच्यासाठी काय केलं मी, एक असा चमचा घेतला आणि ह्या चमच्याच्यामध्ये असं हे भरायचं, म्हणजे ना एकाच आकाराची सगळी ही नानकेट होतात. तर अशा प्रकारे इथं सगळेच एका आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत. आता नानकटे करायला घेऊयात. ते म्हणजे हातावर गोळा करायचा बघा इथे, आणि इथे मी चौकोनी आकाराची नानकटे करणार आहे. त्याच्यासाठी इथे चौकोनी शेप देत आहे. बघा अशा प्रकारे चौकोनी शेप हातानेच आपल्या द्यायचा होता होईल एवढा, आणि ह्याला आपल्याला चाकूने अशा प्रकारे चौकोनी आकार द्यायचा आहे बघा. आणि नंतर ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन ह्या प्रकारे करायचे. आता तुम्हाला आवडतील त्या प्रकारे डिझाईन केली तरी चालेल. तर मी तरी इथे चाकूने अशा प्रकारे डिझाईन करते, छान दिसतं. ह्याच्यावर थोडेसे पिस्ताचे काप लावते आणि बघू शकता किती छान चिकनी अशी आपली नानकटाई दिसते हो. आणि चाकूने अशा प्रकारे खालून काढून घ्यायची बघा. मस्त आपली इथं पहिलीच नानकटाई तयार आहे. तर चाळणीमध्ये असे आता आपल्याला ठेवायचे आहे बघू शकता. म्हणून ना अगोदर चाळणीमध्ये बटर पेपर ठेवायचा, म्हणजे आपण नानकटाई जशी करू ना तशी आपल्याला ठेवता येईल. तर इथे आणखीन एका प्रकारची तुम्हाला नानकटाई दाखवते. तर ह्याच्या अगोदर मी गव्हाच्या पिठाची पौष्टिक नानकेटं दाखवली होती. त्याला भरपूर सारं तुम्ही प्रेम दिलात आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या बटर पेपर नसेल तर काय करायचं म्हणून. त्यासाठी इथे तुम्हाला मी बटर पेपर घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता परत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले, ते म्हणजे नाचणीची पौष्टिक बिस्किटं. मुलांना आपण करून ठेवलीत ना तर केव्हाही मुलांना आपण देऊ शकतो. घरच्या घरी हा खाऊ टिफिनमध्ये सुद्धा 1 किंवा 2 देऊ शकतो. मुले आवडीने खातात. तर बघा इथे आणखीन एका प्रकारची तुम्हाला इथे नानकटाई करून दाखवली बघू शकता. मस्त झालेली आहे. फक्त याचा आकार थोडासा छोटा होतोय कारण आपण बाजूचा जो भाग होता ना तो कापून टाकल्यामुळे. तर बघा इथे आता एकाच आकाराची सगळी नानकटी केलेली आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल, फक्त आपण एक कटिंग केल्यामुळे एक छोटा दिसतोय. आणि बघा दोन्ही नानकटाईमध्ये गॅप कसा आहे, असा गॅप ठेवायचा म्हणजे नानकटाईना एकमेकांना चिटकणार नाही. तर आता गॅसकडे वळूयात. गॅसवरती कडे अगोदरच आपण गरम व्हायला ठेवले, त्याच्यावरती चाळण ठेवायची, झाकण ठेवायचं घट्ट, आणि वर वजन काहीतरी असं ठेवायचं. आता आपण ह्याला 10 मिनटं बरोबर शिजवून घेणार आहोत. आणि खाली कढईमध्ये पाणी मीठ काहीच ठेवलेलं नाही. तर बघा 10 मिनटं झाल्यानंतर नानकटाई चेक केली आणि बघू शकता कसली भारी झाले, फुलले, म्हणजे एकमेकांना चिटकण्यासाठी जवळ गेले पण चिटकले नाही कारण हे फुललेत. ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरला नाही, बेकिंग पावडर वापरली नाही किंवा इनोसुद्धा वापरलेला नाही. तरीसुद्धा बघू शकता कसली भारी नानकेटं झालीत, एकदम टम्म फुगलेत बघू शकता इथे, एकदम भारी. आता माझं थोडंसं पीठ उरलेलं होतं ना, त्याचेसुद्धा इथं मी एका डिशमध्ये 4 अशी गोलाकार नानकटाई करून घेतलेले आहेत. आणि ही सुद्धा तयार आहेत, खाली काढून घेतले. पण आपल्याला थंड झाल्यानंतरच नानकटाई काढायचे आहेत. हे मी थंड करून घेतलेत हे लक्षात घ्या. गरम असताना नानकटाई काढायला गेलात ना तर त्या हाताला चिटकतात आणि मोडतात सुद्धा, त्याच्यामुळे थंड झाल्यावरच काढायचे आहेत. तर बघा आपण घरीच बटर पेपर केलेला होता आणि त्याला चिटकून बसले का, अजिबात नाही. एकमेकांना सुद्धा नानकटाई चिटकलेली नाही आणि एकदम सहज निघली जाते अशी आपली ही नानकटाई झालेली आहे बघू शकता इथे, एकदम भारी. आणि बटर पेपर बघा मस्त आहे का नाही. आपण घरच्या घरी नक्की ट्राय तरी करून बघा. आणि बघा इथे ना मी म्हणलं बटर पेपर न घालता करून बघूया. तर बघा ती सुद्धा नानकटाई सहज निघते. इथे मी बटर पेपर वापरलेला नाही. तर बघा मस्त इथं आपली ही सुद्धा नानकटाई तयार आहे. वा वा काय भारी आपली नानकटाई दिसते हो. घरी केले असं वाटतंय तर का, अजिबात नाही. एकदम खुसखुशीत आणि बघा सहज मोडली जाते बघा, एकदम तोंडात टाकताय विरघळणारी. त्याच्यामुळे नक्की नक्की ट्राय करून बघा. त्याच्या अगोदर मी गव्हाच्या पिठाची नानकटाई केली होती ना, ती बऱ्याच जणांना खूप आवडली. घरी ट्रायसुद्धा केली आणि कमेंट करून सांगितलंसुद्धा की खूप आमची छान नानकटाई झाली. त्याचप्रमाणे ही सुद्धा नानकटाई तशीच होणार. नाचणीचे आहे, पौष्टिक आहे. लहान मुलांना चटरफटर देण्यापेक्षा केव्हाही घरी करून हे खायला दिलं तर यांच्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. तर बघा इथे माझं बाळ 2च वर्षाचं आहे. तो किती आवडीने खातो आहे आणि त्याला आवडलं ना म्हणून तो डान्ससुद्धा करतो. मग अशाच रेसिपी पाहायच्या आहेत ना, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असली भारी नानकटाई करून पाहते. कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.